सिन्नर एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी। 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास फिर्यादी सागर नंदू चौधरी हे रेडियंट कॅश मॅनेजमेंट लिमिटेड चेन्नई या कंपनीचे पुणे शाखेमध्ये कॅश एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीस असून त्यांच्याकडे कंपनीचे सिन्नर तालुक्याचे क्षेत्र असून सिन्नर शहर व ग्रामीण भागातून मॉल व्यावसायिक लोकांनी फिर्यादीचे कंपनीशी त्यांच्याकडील बँक भरणा करावयाची रक्कम ही बँकेत भरण्यासाठी तसेच ज्या बँकांनी त्यांच्याकडे जमा होणारे चेक हे इतर बँकेत जमा करण्यासाठी करार केलेले आहेत त्यांच्याकडून भरणा करावयाची रक्कम 7,53,416 रुपये, मोटारसायकल क्रमांक MH 28 40 834 हिचेवर घेऊन मोहदरी घाटातून जात असताना त्यांच्या मागे 2 विना क्रमांकाचे मोटारसायकलवर आलेल्या 6 अनोळखी आरोपींपैकी एका मोटारसायकलवर मागे असलेल्या आरोपिताने फिर्यादी यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करून दुखापत केली। तसेच इतर आरोपींनी त्याच्याकडील हॉकी स्टिकने व लाथाबुक्क्यांनी फिर्यादीस मारहाण करून फिर्यादीकडील रोख रक्कम असलेली बॅग घेऊन त्यांच्याकडील मोटारसायकलने पळून गेले। याबाबत एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री निलेश पालवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली। लागलीच एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे एक पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक हे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याकामी नेमले। सदर बाबत तपास सुरू असताना एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर व पथक यांनी नाशिक सिन्नर रोडवरील सीसीटीव्ही तपासले। सदर सीसीटीव्ही मध्ये फिर्यादीचा पाठलाग करताना कोणीही दिसून आले नाही, त्यामुळे सदर आरोपी हे फिर्यादी नेहमी पैसे घेऊन जातात याबाबत माहिती असलेले असावे तसेच ते मोहदरी घाटात फिर्यादी येण्याची वाट पाहत थांबून असावे अशी शक्यता वाटल्याने त्याबाबत चौकशी करत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा शिंदे पळसे येथील अमोल ओढेकर, शुभम पवार व त्याच्या मित्रांनी केला। याबाबत बातमी मिळाल्यावरून अमोल अरुण ओढेकर राहणार शुभम विजय पवार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व नंतर सदरचा गुन्हा त्यांनी त्यांचे साथीदार महेश सतीश पठारे, गौरव प्रभाकर भवर, सागर एकनाथ चौहान, प्रसाद आनंदा गायकवाड, गणेश रमेश गायकवाड, सूरज प्रकाश पाकड अशांच्या मदतीने 2 मोटारसायकल व मारुती इंटिगा कार वापरून सदरचा गुन्हा केला। गुन्ह्यातील रोख रक्कम रुपये 7,53,000 असे 8 जणांमध्ये वाटून घेतले, याबाबत कबुली दिली। त्यानंतर सदर आरोपितांकडून गुन्ह्यातील गेलेली रोख रक्कम व वाहनासह एकूण 7,79,000 रुपयांची रिकव्हरी करण्यात आली। यातील आरोपी महेश सतीश पठारे राहणार विंचूर तालुका निफाड याच्यावर लासलगाव पोलीस ठाणे येथे आर्म ऍक्ट व मारहाण असे वेगवेगळे गुन्हे दाखल केले। तसेच सूरज प्रकाश पाकड याच्यावर अहमदनगर जिल्ह्यात फसवणूक करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत। सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री यशवंत बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक श्री किशोर पाटील, पोलीस अंमलदार भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, प्रशांत सहाणे, जयेश खाडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीण कडील प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले अशांनी सदर गुन्हा उघडकीस आणला आहे। तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।